ना, 20-22 तारखेच्या आसपास अंगणेवाडी जत्रा आहे. तर मी ट्राय करेल त्याच्या आधीच हा व्हिडिओ अपलोड करायला, जेणेकरून जे पण अंगणेवाडी आणि कुणकेश्वरला जे लोक येणारे असतील त्यांना एक रोडची अपडेट समजायला. काय ठिकाणी थोडी इम्प्रूव्हमेंट झाली आहे, जिथे अजिबात रोड नव्हते ते थोडेफार झालं. बघा मित्रांनो, मुंबई गोवा हायवेला लडाखसारखा फील आला आहे. हे बघा, लडाखला कसं आम्ही रोड क्रॉस करून रोडचं काम चालू होतं आणि आम्ही बसलो होतो, तशा टाईपचा फील आहे आता इथे. एक बोगदा परत बंद केला काय, सगळ्या गाड्या इथून येत आहेत. हे बघा मित्रांनो, पूर्ण ट्रॅफिक आहे माणगावचं. त्यात पण हे कारवाले. फायनली माणगाव डेपो निघाच्या पुढे आलो आहे मी. जवळजवळ 2 किलोमीटरची लाईन झालेली आहे आता इथे आतापर्यंत. 3:20 आणि मी आता पोहोचलो आहे बदलापूरमध्ये. हे बघा, मागून गाडी ते बघणारच नाही. काहीतरी मागे माझा कॅरियरचा वाजताय, कर आवाज येत आहे खराब रोडवर. काल मी चेक करायचा प्रयत्न केला की काय लूज आहे नक्की, पण काय समजलं नाही. जवळजवळ सगळेच बोल्ट मी टाईट केले, तरी पण कुठे काय प्ले राहिले समजत नाही. बघा, एकदा लेट झालं ना की अशा सगळ्या गाड्या भेटायला चालू होतात मध्ये आणि मग अंतर कव्हर नाही होत. म्हणून सकाळी लवकर निघा, नॉनस्टॉप जेवढं जाता येईल तेवढं जावा आणि अंतर कव्हर करा. आणि मग काय, एकदा ट्रॅफिक लागला की मग काय थांबतच जायचं आहे. म्हणून जवळ 2.5 तास गाडी चालवली विदाउट स्टॉप. तर आता माहिती आहे, आता तास ब्रेक होतील. मी खूप आरामात चालवते गाडीचं, माहीत नाही का, मला मूडच नाही पळवायचा गाडी. नाही तुम्ही मला पावसाळ्याचं हे बघितलं असेल, लोकांनी कमेंट केला की गाडी हळू चालव. आणि आता माझी इच्छाच नाही आहे, थोडीशी भूक पण लागली आहे. बघू काय खाल्ल्यानंतर रोड जेव्हा चांगला लागेल तेव्हा थोडासा जोश आला तर. हातकंब्यानंतर फक्त जिथे आपला गणपतीपुळेचा फाटा आहे ना, तिथे थोडा रोड खराब होता. बाकी मध्ये हा असाच आहे. पण ॲटलिस्ट खूप प्रोग्रेस आहे. 6 महिन्यात मी म्हणू शकतो नक्कीच की खूप प्रोग्रेस आहे. जिकडे एका काळी वाटतही नव्हतं की काम चालू केलं आहे ह्या लोकांनी, पण आता ॲटलिस्ट वाटतं की काम चालू केलं आहे आणि होईल लवकर. फायनली चांगला रोड चालू झाला आहे. मित्रांनो, आता आम्ही म्हणजे मी एकटाच आहे. मित्रांनो, आता आलो आहे मी चिपळूणमध्ये. आणि चिपळूणमध्ये अजूनही या ब्रिजचं काम झालेलं नाही आहे. आत्ताशी त्याचे सगळे पिलर्सचं काम चाललं आहे. त्यामुळे आता इथे तरी ही सिंगल लेनची जो रोड आहे हा तसा मध्ये एकच पिलर मारला आहे. त्याच्यावरून तरी तो वरून ब्रिज जातो ना मोठाच्या मोठा, जसं गोव्याला वगैरे काय ठिकाणी आहे तसा ब्रिज होणार आहे वाटतं. आणि मग खालून सिटीवाला रोड. बघा, मोठाच्या मोठा रोड आहे. खूप मोठा ब्रिज आहे हा चिपळूणचा. बाकी तिथून संगमेश्वरच्या इथून नाही, हा संगमेश्वरपासून जो चांगला रोड चालू झाला चिपळूणपर्यंत चांगलाच होता.
हा मेन हायवे झाला. तुम्ही सिटीतला हायवे रस्ता नाही, तुम्ही अजून पण रोडवर चालताना तुम्ही मोबाईल वापरत चालवता गाडी, काय बोलणार त्यांना. चिपळूणचा मेन नाका बहादूर शेख. साईडला बघतच नाही, डायरेक्ट घुसवतात गाडी. मित्रांनो, अशा प्रकारे चिपळूणचा मेन नाका क्रॉस झालाय. तर ही आय थिंक चिपळूणची नदी आहे. हे बघा मित्रांनो, मुंबई गोवा हायवेला लडाख सारखा फील आलाय. हे बघा, लडाखला कसं आम्ही रोड क्रॉस करून रोडचं काम चालू होतं आणि आम्ही बसलो होतो, तशा टाईपचा फील आहे आता इथे. फायनली ट्रॅफिक सुटलंय. हे बघा, पूर्ण हे पाडतायत. पूर्ण ट्रॅफिक थांबलं होतं, तर सोडलंय. एवढं ट्रॅफिक थांबल्यामुळे तरी 10-15 मिनटं थांबवलं होतं असेल. लकीली मी आला आणि 2 मिनटात सोडलं. तुम्हाला हे सांगितलंच नाही ना हे कुठे चाललंय. हे परशुराम घाटात चाललंय. आता जस्ट तो चिपळूणचा वॉटरफॉलचा, चिपळूणचा जो फेमस धबधबा आहे तो गेला आणि त्याच्या जस्ट थोडं पुढे हे काम चालू होतं. हे मित्रांनो, वाजले आहेत 11:15. आपण 6:30ला निघालेलो आणि आता 11:15 झाले आहेत आणि आता आपण आलो आहोत खेडमध्ये. आतापर्यंत आपण नाश्ता नाही केला आहे, नुसता गाडीच चालवतोय. एक सुसू ब्रेक घेतला आणि लगेच 2 मिनटात लगेच पेट्रोल ब्रेक घेतला. सो तेवढेच आपले ब्रेक झाले तेवढ्या वेळात. अजूनपर्यंत तरी थोडं गार आहे. मध्ये फक्त जेव्हा लोटेची MIDC आली तेव्हा थोडं वाटलं की असं गरमी वाढली आहे, पण आता नंतर हा पुढे परत घाट चालल्यामुळे अजून परत पण गारच आहे थोडंसं, त्यामुळे बरं वाटते गाडी चालवायला. तेच माझा प्लॅन होता की 11च्या आधी जेवढा डिस्टन्स कव्हर करता येईल तेवढा करायचा, म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही. कारण एवढा दिवस गार होतं गावाला, पण गेल्या 2 दिवसापासून थोडंसं गरम वाटायला लागलं होतं. म्हणून मला थोडीशी काळजी होते की जाताना किती गरमी मिळते की थंडी मिळते त्याच्यावर आहे. पण अजून तरी गार आहे, असं एवढं गरम नाही म्हणता येणार की झालंय. ऐक, एवढं गाडी आपटली, एवढी आपटली. आंबोली इथून तेच आंबोली की दुसरं आहे दापोली लेफ्टला. मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत कशेडी बोगद्याजवळ. 400 मीटरवर बोगदा आहे असं बोर्ड 500 मीटरवर होता, पण मी आता 100 मीटर पुढे आल्यामुळे कमी केले.
एक बोगदा परत बंद केला काय, सगळ्या गाड्या इथून येत आहेत. मित्रांनो, हा आपला बोगदा, बोगद्यातून पाणी गळतंय वरून टपकन. पार्सिक टनल मध्ये कसं आपण ट्रेनने जाताना मध्ये मध्येच बोगद्यातून पाणी गळतं, तसं बरोबर माझ्या ग्लोव्ज वर पाणी पडलं. आम्ही स्पितीवरून येताना चंदीगड ते मनाली ते चंदीगडमध्ये जवळ 12-15 टनल आहेत. तिकडे सगळीकडे एवढे कॅमेरे लावले आणि आम्ही एवढे रूल फॉलो करत होतो, पण जे लोकल लोक बिंदास ओव्हरटेक करून निघत होते. नंतर आम्ही पण ठरवलं चला आपण पण जाऊया, पण ठिकठिकाणी कॅमेरे होते. आणि हा आपला आता कशेडी टनल संपलाय. खूप बायकर्स चाललेत. गोव्याला काही इव्हेंट आहे काय? मागच्या गणपतीला मी इथे फोटो काढले होते. 11 वाजताच कशेडी क्रॉस झालंय आपलं, जेमतेम 4.5 तासात. हे बघा मित्रांनो, पूर्ण ट्रॅफिक आहे मानगावचं. माझी बॅग आहे ना, तर मी पण गेलो असतो तिकडून. जाईल वाटतं. पूर्ण ट्रॅफिक आहे, साईडने काढतोय. मुंबई यायच्या आधीच मुंबईची आठवण आली. जेवढं मी अंतर कव्हर केलं तेवढं सगळं इथे लेवल झाली त्याची. महाड 28 काय म्हसाळा काय आहे ते 29, श्रीवर्धन 47, दिघी जेट्टीचं दिघी पोर्ट 55, जिथून मी कोकण राईडवे बाईक पोटीत टाकली होती. मित्रांनो, आता मी पोचलोय इंदापूरला. वाजले आहेत 12. बघू शकता आपली गाडी थांबली इथे. आणि इंदापूरला आल्याला इथे मोठी ट्रॅफिक मिळाली. जाम कंटाळलो आणि मग इथे बसून मिसळ पाव खाल्ला. बघू ते ही ट्रॅफिक थोडी कमी व्हायची वाट बघतोय आणि मग निघेल. मस्त 15-20 मिनिटाचा ब्रेक झाला आहे. खाऊन वगैरे झालेलं आहे माझं. तर ट्रॅफिक थोडी कमी झाली तर निघेल मी. मध्ये सगळा रोडवर चिखल होता. गाडी बघा, चिखल लागला सगळा खालून. चला मग आता गाडीवर भेटूया. मित्रांनो, फायनली मानगाव डेपो निघाच्या पुढे आलो आहे मी. हे बघा मित्रांनो, जवळजवळ 2 किलोमीटरची लाईन झालेली आहे आता इथे आतापर्यंत. आता हे लोक पूर्ण मानगाव बस डेपो येईपर्यंत ह्यांना लाईनीत उभे राहावं लागणार आहे. काय समजत नाही इथे काय करणार नक्की. रोडचा अल्टरनेटिव्ह दुसरा रोड काढणार आहेत की नाही, हा तर नाही होणार. इथले लोक तर जागा देणारच नाही, मेन मार्केटमधली जागा. फायनली 4 लेनचा रोड आलेला आहे. किती आनंद वाटायला लागला 4 लेनचा रोड. हे बघा सगळ्या गाड्या उलट चालल्या, एवढी ट्रॅफिक आहे. फायनली
4 लेनचा रोड आलेला आहे. किती आनंद वाटायला लागले 4 लेनचा रोड. हे बघा इथे सगळ्या गाड्या उलट्या चालल्यात, एवढी ट्रॅफिक आहे. पाऊण तास, सव्वा तास झाला मला माणगावमध्ये नाश्ता विष्टा करून इथून निघेपर्यंत. मित्रांनो वाजले आहेत आता 3:20 आणि मी आता पोचलो आहे बदलापूरमध्ये. तर इथून कल्याण अजून 16 किलोमीटर दाखवत आहे. मी माणगावला थांबलो तर माणगावला खूप वेळ ट्रॅफिकमध्ये अडकलो. नंतर पुढे पण काही ठिकाणी ट्रॅफिक होतं, एक सगळं डायव्हर्जन होतं. मग मी ठरवलं की पालीवरून टर्न मारायचा आणि मग मी पालीवरून खोपोली मार्गे कर्जत बदलापूर करत आता इथे आलो. तर इकडे पण खूप ठिकाणी असं रोडचं काम चालू आहे. काही ठिकाणी जे आधीचे डांबरीचे पॅच होते ते काढून आता ते सिमेंटचे बनवत आहेत आणि काही ठिकाणी लेन दुरुस्तीचं काम चाललं आहे. त्यामुळे इकडे पण मला वाटलं होतं की हा रोड थोडा बरा असेल, पण इकडे पण सगळीकडे तेच होतं की काम चालू होतं. आणि ह्या रोडचं सर्वात घाण गोष्ट म्हणजे या रोडला ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत. त्यामुळे सर्वात जास्त कंटाळा आला आहे. बघू आता 15 किलोमीटर दाखवत आहे कल्याण, म्हणजे अजून 20-25 मिनटामध्ये मी पोहोचून जाईल घरी. सो ओव्हरऑल तुम्हाला हे सांगेल की मुंबई गोवा हायवे आता खूप बऱ्यापैकी चांगला झाला आहे. तुम्ही जाऊ शकता महाशिवरात्री आणि अंगणवाडी जत्रेला या रस्त्याने, मुंबई गोवा हायवेने. तर मला इथे कसं बदलापूरला मला कल्याणला जायचं असं मग हा रोड पण एक मला पर्याय आहे, बदलापूर अंबरनाथ कल्याण करत. म्हणून मी कधी हा रस्ता चूज करतो, कारण तिकडे बातम्यात दाखवत होतं की शिरपाटा रोड बंद आहे. त्यामुळे तिकडे मगाशी मी चेक केलं तेव्हा ट्रॅफिक दाखवतं मध्ये, म्हणून मी हा रस्ता चूज केला. पण तुम्ही जर डायरेक्ट मुंबईवरून येणार असेल तर तुम्हाला तोच रस्ता बरा आहे आणि बऱ्यापैकी चांगला आहे, असं काही त्रास नाही आहे. चला मग आता इथे तर आहे पूर्ण ट्रॅफिकच लागतं आहे. तरी विचार करा दुपारची 3 वाजताची गोष्ट आहे. दुपारी 3 वाजता सुद्धा ही एवढी ट्रॅफिक आहे इथे. असं वाटतं मला रस्ता चुकल्यावर.